पंतप्रधान पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। त्या औचित्य साधून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विवेक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा आणि या मंचावर विराजमान झाले संपूर्ण शिक्षकवृंद, शिक्षिका आणि माझे लाडके विद्यार्थी मित्र मैत्रिणी। तर आजचा दिवस हा तुमचा दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण पंडित जवाहरलाल नेहरूंना गुलाबाने लहान मुलं खूप आवडायची। या अगोदर काही वक्त्यांनी सांगितलं आहे। तर जयंती करण्यामागचा उद्देश आपण प्रत्येक जयंती साजरी करतो आणि ते प्रत्येक जयंतीमागे, प्रत्येक पुण्यतिथीमागे, प्रत्येक उत्साहामागे काहीतरी उद्देश असतो। त्या उद्देशाचा एकच उद्देश हा एक असते की या केलेल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी बोध घेतला पाहिजे आणि त्या मार्गाने विद्यार्थ्याने आपला जीवनक्रम घडविला पाहिजे। पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते आणि त्याने भारताचा विकास साधला हे वक्त्यांनी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण पंतप्रधानांच्या पायरीपर्यंत जाऊन पोहोचणार नाही। समाजाचा विकास साधत असताना स्वतःचा सर्वप्रथम आपल्याला विकास करायचा आहे आणि ते विकास कधी साधाल तुम्ही अभ्यास कार्यक्रमस्थळी बसलो, एन्जॉय केला, काहीतरी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर बसतीगृहामध्ये गेलो किंवा घरी गेल्यानंतर आपण ती माहिती विसरून जातो। क्षणासाठी इथं प्रेझेंट राहतो, बॉडी इज प्रेझेंट बट माइंड इज अबसेंट राहते। अशा वेळी सध्या आपण कोणते कार्यक्रम, उद्याला 15 नोव्हेंबर आहे, शहीद वीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे। त्याचे कार्यक्रम आपण एन्जॉय करणार, परंतु त्या कार्यक्रमातून आपल्याला बोध घ्यायचा आहे। आपण आपल्या जीवनाची उत्क्रांती आपल्याला घडवून आणायची आहे। कार्यक्रमाचा उद्देश हाच एकच आहे का प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतल्या पाहिजे। वक्त्यांनी दिलेल्या भाषणामधून काय 100 शब्द बोलले असतील त्यापैकी 2 शब्द आपल्या मनामध्ये ग्रहण करायचं, मनामध्ये ठसवून ठेवायचं। आखरी जाता जाता प्रत्येक वक्ती एक सांगून देते का जीवन घडवित असताना तुम्हाला काहीतरी नवीन पायरी गाठायची आहे। आपलं स्वतःचं जीवन घडवित असताना आपण त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन, माणूस प्रत्येक गोष्टीची प्रेरणा घेत असते। एखादा कलेक्टर बनला, एखादा CEO बनला, एखादा टीचर बनला तर त्याची आपण प्रेरणा घेतो। प्रेरणेतून माणूस प्रेरित होते, प्रेरित झाल्यानंतर समोरचा मार्गक्रमण करीत असतो आणि तेव्हाच कुठे माणसाचं जीवन घडत असते। त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे। बालीनं मला बोलण्याचं, मला काय भाषा काही येत नाही आणि भाषा येते, परंतु यांच्यापेक्षा जास्त बोललं असतं, पण वेळ कमी आहे, त्यामुळे मी